बघा मित्रांनो, आपल्यासमोर एक गणिताचं उदाहरण आहे जे की SRPF नागपूर गट क्रमांक 4ला विचारण्यात आलेलं होतं की एका रेल्वेची लांबी 120 मीटर आहे, ती 54 किलोमीटर पर आवर वेगाने चालते. 180 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी तिला किती वेळ लागेल, असा हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी असेल त्यावेळेस काय करायचं, दोन्ही लांबीची करायची बेरीज. आता या ठिकाणी रेल्वेची लांबी 120 आहे आणि प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे 180, म्हणजे 120 अधिक 180 किती होतात, हे 100 आणि हे 100 200 आणि हे 80 आणि हे 20 300, म्हणजे टोटल लांबी जी आहे ती किती आहे 300. ताशी वेग किती दिलेलं आहे 54 आणि याला नेहमी 18/5 ने गुणायचे. आता आपण भाग देऊ. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 3चा भाग बसला. या दोन्हीचा जर गुणाकार केला किंवा मग हे 3 1 3 3 1 3. आता या 5नं जर आपण इकडे भाग दिला तर 5 1 5 आणि 5 2 10, इथं 2 आणि वरचा हा 0, म्हणजे किती 20 सेकंद. पर्याय क्रमांक 4 हेच आहे आपलं फायनल उत्तर.